महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक विशाल दैदिप्यमान स्मारक मुंबईच्या इंदू मिलच्या प्रांगणात होत आहे। तब्बल 12 एकर जागेमध्ये या प्रांगणामध्ये महारच्या चौदार पुतळ्याची म्हणजे की चौदार जे तळं आहे त्याची पूर्ण प्रतिकृती इथे साकारली जाते। आणि याच ठिकाणी माझा सहकारी मी हर्षदला विनंती करतो की हर्षद, हाच तो एक ऐतिहासिक क्षण आहे ज्या क्षणाचे साक्षर होण्याचं भाग्य इथे असलेल्या सगळ्यांसोबत आपल्यालाही मिळालं। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण तमाम प्रेक्षकांना दाखवूया की तब्बल 450 फूट उंच अर्थात 137.3 मीटर उंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इथे पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येतोय। आणखीन या पुतळ्याच्या प्रथम पदस्पर्शाला स्पर्श करण्याचं भाग्य लाभलेले सगळेच जण आता आपल्याला या ठिकाणी दिसतायत। अविनाश जी आहेत, भंते जी आहेत, काय सांगाल आजचा हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आणखीन गौरवपूर्ण? आजचा क्षण आमच्या भारत देशासाठी फार आनंदाचा मोठा महत्त्वाचा क्षण आहे। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील कोट्यावधी जनतेचं भाग्य उजाळलं, कोट्यावधी लोकांचा लाभ झाला त्यांच्या जन्माने। म्हणून म्हटलं जाते, भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कोटी कुळे। अत्यंत महत्त्वाचे शब्द जे बोलतात अविनाशजी, भीमा तुझ्यामुळे, म्हणजे की आज खरोखर कोट्याधीचा म्हणजे हा बाबासाहेब आंबेडकर हे कोणा एकाचे नव्हते तर ते सगळ्यांचे होते। आणि आज तो क्षण, काय भावना आहेत आज? आज निश्चितच आमच्या दृष्टीने एक अतिशय चांगला दिवस आमच्या आयुष्यामध्ये आला असं आम्हाला वाटतं। सकाळपासून आम्ही या सगळ्या कामामध्ये गुंतलेलो आहोत आणि मी बघितलं की ठाण्यापासून ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या याची गाडी आणत होते त्यावेळेला संपूर्ण लोक रस्त्यावरती येऊन आजूबाजूला येऊन त्याचं स्वागत करत होते। एक अशी प्रतिकृती तुमच्याकडे आहे की जिथे बाबासाहेबांचे ठसे, जिवंत ठसे हे तुमच्याकडे आहेत। तुमच्याकडे असलेले ठसे ते बोलताना तुमच्या डोळ्यात व्यक्त होणाऱ्या भावना आणि आज पदस्पर्श। बाबासाहेबांचे ठसे धनंजय किरांच्या कलेक्शनमध्ये आहेत आणि त्या ठस्यांच्या प्रतिमा बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आलेल्या आहेत। कारण राजेसाहेबांनी ज्यांना बाबासाहेबांना बळ दिलं ते राजेसाहेब आपले परिवारांचे गायकवाड हे आहेत। आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की सगळ्यांनी आज आम्हाला हा जो दिवस आहे हा अतिशय आनंदाचा दिवस आपल्यासाठी मोठा आहे। आणि रामसुतारांच्या वयामध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये जी आज इथपर्यंत पोचली जी वस्तू म्हणजे बनवणारे ते आणि शापूजी पालनजी या ठिकाणी स्वागत करणारे, हे खूपच छानपैकी आमच्यासाठी आनंदाचा महत्त्वाच्या मुद्द्याला तुम्ही स्पर्श केला। आशिष राजे गायकवाड अशी एक जागा नाही की ज्या ठिकाणी तुम्ही पोहोचत नाही आणि तुम्ही असलात की त्या ठिकाणचा आनंद वेगळा असतो। आजचा हा क्षण, काय भावना आहे? अतिशय आनंद होतोय की या अशा ऐतिहासिक क्षणाचं आम्हाला भागीदार होता आलं। अविनाशजी आहेत, बंतेजी आहेत, आमचे मित्र जाधव साहेब आहेत, या सगळ्यांच्या बरोबर आम्हाला या भावना व्यक्त करण्यासाठी। आणि पहिले तुम्ही असे पत्रकार आहात, तुम्ही पण ज्या ठिकाणी नसता तिथे तुम्ही सगळेजण असता आणि सर्वांच्या आधी तुम्ही प्रशांतजी पोहोचता, याचा आम्हाला अभिमान आहे। अभिमान व्यक्त करतायत आशिष राजे। पण दोन महत्त्वाच्या गोष्टी की पत्रकारितेमध्ये काम करत असताना सुद्धा काही अशा क्षणांचं साक्षर होण्याची ज्यावेळेस माणसाला संधी मिळते ती संधी ही त्याला पुण्य देऊन जाते। बाबासाहेब आंबेडकर यांना आपण महामानव म्हणतो की आपल्या कर्तृत्वानं खऱ्या अर्थानं दीन दुबळ्या गरीब, मग तो कोणत्याही जाती धर्म पंथ परंपरा कोणत्याही समाजाचा असो, या सगळ्यांसाठी खऱ्या अर्थानं जर का संविधानानं प्रजासत्ताक आपण ज्याला म्हणतोय हे आपला देश आहे, आपलं राज्य आहे, तर हे ज्या व्यक्तीने तयार केलं त्या घटनेचे शिल्पकार म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पण आदराने उल्लेख करतो। माझा सहकारी मी हर्षदला विनंती करतो की हर्षद, आपण दाखवूया हीच आहे ती जागा। या पदस्पर्शानं याच ठिकाणी जवळपास 450 फूट उंच 137.3 मीटर उंच हा पुतळा या ठिकाणी जो उभारणार आहे, या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी या सगळ्यात महत्त्वाच्या उद्यानं याला सन्मानित केलं जाणार आहे। आणि याच सगळ्या महत्त्वाची गोष्ट आहे, ही जागा या ठिकाणी जरी पुतळ्याची नसली तर या ठिकाणी प्रथम शिल्प या ठिकाणी सगळ्यांच्या अभिवादनाकरता या ठिकाणी आज या सगळ्यांनी केलेलं आहे, उभं केलंय। आणि समतेचा शिल्प, समतेचा पुतळा, समतेचा यलगार किंवा समतेचा मंत्र जागृत करणारी ही जागा या तब्बल 12 एकर जागेमध्ये अशा अनेक गोष्टी या ठिकाणी होत आहेत। विपश्यना केंद्र आहे, एक प्रचंड मोठी लायब्ररी सुद्धा आहे आणि याच ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याची खऱ्या अर्थानं महती ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणार आहे।
अर्थातच या सगळ्याच गोष्टीचे अनेक बारकावे, अनेक माहिती आणखीन या सगळ्या जडणघडणीत शिल्पकार होण्याची संधी आम्हाला मिळाली. आणखीन आम्ही ती सगळ्यांपुढे देत आहोत. येत्या मे 2026 पर्यंत या पूर्णपणे अद्वितीय स्मारकाचं, समुद्राच्या काठी असलेल्या समुद्राचं हे काम पूर्ण होणार असा विश्वास सुद्धा व्यक्त केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखा आणखीन श्रीकृष्ण औटीसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.